जय सच्चिदानंद. तुम्हा सर्वांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. जय सच्चिदानंद. आजच्या सत्संगाचा विषय ठेवला आहे मोह खायला लावतो मार. म्हणजे मोहाच्या फळामुळे संसारात मार खावाच लागतो. जेवढा जास्त मोह तेवढं जास्त दुःख भोगावं लागतं. ज्या ज्या गोष्टींवरती मोह आहे, ज्या व्यक्तींचा मोह आहे, त्यांच्याकडूनच सगळ्यात जास्त दुःख मिळतं. जिथे मोह नाही त्यांच्याकडून दुःखही एवढं येत नाही. तर मोहामुळेच संसारात सर्व प्रकारची दुःख आहेत. मोहाचं स्वरूप काय आहे, स्वतः कोण आहे ते ओळखलंच नाही. मी स्वतः कोण आहे, स्वतःचं स्वरूप आत्मा आहे, शुद्धात्मा, तेच जाणलं नाही आहे. त्यामुळे माझं काय तर मी पती आहे, बायकोमुळे स्वतःला पती मानतो, आईवडिलांच्या आधारे मुलगा मानतो. हे माझे आईवडील आहेत, हे माझे आईवडील, ही माझी बायको, ही माझी मुलं, हे माझं घर आहे. म्हणजे जे दिसतं त्या संबंधात येतं त्यावरच मोह जडायला लागतो. हेच माझं आहे आणि त्याच्या आधारेच सुख मिळवतो. ही माझी बायको चांगली आहे, मला शांती मिळते, पण मुलगा नाही आहे. नंतर मुलाचा जन्म झाला की खुश होतो की तो आता मला मुलगा आहे. पण एक मुलगी झाली तर चांगलं भाऊ बहीण असावेत. मुलगी झाली तर खुश होतो, पण हे नसेल तर दुःखी आणि असेल तर सुख मिळतं. पण हे सगळं मोहामुळे आहे. जेवढा मोह त्यातून सुख मिळेल. लहान मूल नाही का खेळण्याशी खेळतं, 4 दिवसांनी ते फेकून देतं. हे नको, दुसरं हवं आहे. म्हणजे त्याचं सुख पूर्ण झालं, त्यातून सुख मिळत नाही, त्यामुळे दुसरं शोधतो की कुठे मिळेल. मोठा झाल्यावर चालत्या बोलत्या खेळण्यांशी खेळतो, ते सुद्धा मोहामुळेच. कारण स्वतःचं सुख, आत्म्याचं सुख त्याला मिळतच नाही. अज्ञानता असते, अहंकार आहे, बुद्धी आहे. त्यामुळे मला कुठून सुख मिळेल, तर तिथला त्याला मोह वाटायला लागतो. पैशातून सुख मिळेल, बायकोकडून सुख मिळेल, नवऱ्याकडून सुख मिळेल, मुलांकडून सुख मिळेल, चांगलं घर मिळालं तर सुख मिळेल, सोन्याचे दागिने असतील तर, हिऱ्याची अंगठी असेल तर सुख मिळेल. पण मोहाची सुखाची स्थापना करतो, कुठून मला सुख मिळेल. आणि फळ म्हणून दुःख येतं. कारण जे काही सुख घेतलं ते खरं सुख नाहीच आहे. त्या तर विनाशी गोष्टी आहेत. विनाशी गोष्टींमधून विनाशी सुखच मिळणार आहे, टेम्पररी सुखच मिळणार. सोन्याचे दागिने परिधान करतात, खूप खुश होतात, बघा मी किती छान दिसते. आणि नंतर जर कोणी सुरा दाखवला, दागिने काढून घेतले की मग दुःखच दुःख. हे दुःख येतं कुठून, तर हे सुख घेतलं त्यातून हे दुःख आलं आहे. माझा मुलगा, लग्न केलं मुलाचं आणि नंतर मग सून म्हणते ही म्हातारी आमच्याबरोबर नाही राहता कामा, आम्ही आता वेगळे राहणार आहोत. बघा दुःख सुरू झालं. माझा मुलगा मला सांगतोय की एकत्र नाही राहायचं. एवढी 25 वर्ष त्याला जवळ केलं आणि तोच माझ्यापासून वेगळा होतोय, म्हणजे दुःख आलं. सर्वात जास्त प्रिय नवरा किंवा बायको, पण त्यांच्याकडून सर्वात जास्त दुःख येतं. तर हे दुःख येतं कुठून, जेवढे मोह तेवढी दुःख येतात. पैशामधून सुख भोगलं तर त्यातून दुःख येतं. पैसे कमी मिळाले तरी दुःख, जास्त खर्च झाला तरी दुःख, कोणी नुकसान केलं तर त्याचा द्वेष वाटतो. मग व्यक्तींप्रती मोह असतो, तसा चीजवस्तूंचाही मोह आहे आणि मोहामुळे रागद्वेष होतात. आणि तोच मोह त्रासदायक ठरतो. म्हणूनच क्रमिक मार्गात हेच म्हटलंय, त्याग करा. परिग्रह, घर, बायका, मुलं, पैसे, संपत्ती सोडून द्या. सोडून दिलं की मग त्यामध्ये नफा नुकसान काही बघायचंच नाही आहे. बिघडलं आहे, सुधारलं आहे, काही बघायचं नाही.
तेव्हा तशा प्रकारे मोहातून बाजूला व्हायचं, करत 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 शेवटी संसारात कुठेही सुख नाही असा अनुभव येतो, पण आत्म्यात सुख आहे. तरी पण आत्म्याची साक्षात्काराच्या शिवाय तर अनुभूती येणार नाही. मोह केल्यामुळे संसारातून मोह, खरोखरच मोह जनरेट होतोच होतो. बंद करा, हे नाही करायचं असं पॉसिबलच नाही, कारण अज्ञानता आहेच. कुठे ना कुठे सुख शोधतोच मनुष्य, पण ज्यातून सुख घ्यायचं आहे ते संयोग असतात. कधी ना कधी वियोग होतातच. म्हणजे जेवढं सुख उपभोगलं आहे तेवढं रिपेमेंटमध्ये दुःख येतं. आपण मानतो की हा मुलगा माझा आहे, ही मुलगी माझी आहे, पण जे माझं मानतात ते तपासून तर बघा. 1 तास रागावून बघा, तेव्हा आपला आहे का परका आहे हे कळेलच. म्हणजे या मोहामुळे वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको, माझा नवरा, असं माझं जिथे जिथे वाटतं ते सारं मोहामुळेच वाटतं. आणि तोच मोह मुलाचा जन्म झाला की केवढा खुश होतो, सुख मिळतं त्याला. आणि तोच मुलगा मोठा झाल्यावर नापास झाला शाळेमध्ये तर दुःख होतं. अभ्यास नाही करत, खेळत राहतो, TV, मूवी, गेम्स, त्यामुळे दुःख होतं. म्हणजे त्याच्यामुळेच दुःखही होतं. शेजाऱ्यांचा मुलगा नापास झाला, काहीच नाही वाटत, आपल्याला काही देणं घेणं नाही. म्हणजे इथे देणं घेणं आहे. खरं तर तो देहच आपला नाही, तर त्या देहाची नातीगोती आपली कशी असतील, पण हे समजणं खूपच मुश्किल आहे. म्हणजे संसारात जेवढे मोह आहेत त्याचं सुख हे कर्जधारी सुख आहे. त्याची परतफेड करावीच लागणार. पण परतफेडीची वेळ येते तेव्हा समजत नाही मुलाला त्याच्या शाळेमध्ये मित्र चांगले नाही मिळाले म्हणून बिघडला आहे, त्याला सुधारावं लागणारच आहे. पण माझा मोह मला दुःख देत राहतो ते समजत नाही. माझ्या मोहामुळेच मला दुःख होत आहे. मोहातून प्रेम उत्पन्न होतं, प्रेमातून अपेक्षांचा जन्म होतो, अपेक्षा पूर्ण नाही झाली की द्वेष वाटायला लागतो. म्हणजे मोहापासूनच दुःख येतं, हेच समजत नाही. मुलाचं लग्न होतं, सून घर वेगळं करते, तेव्हा सून वाईट ठरते. तिने माझ्या मुलाला बिघडवलं, त्याला बदलायला लावलं, वेगळं काढलं, असं सुनेचे हे दोष दिसायला लागतात, मुलाचे दोष दिसत राहतात. पण माझ्या मोहाचा दोष आहे ते समजतच नाही. म्हणजे संसारात अनुभव घ्यायला मोहसुद्धा चुकीचा नाही, कारण अनुभवास येतो. जसं मुलाला खेळण्यातून आनंद नाही मिळाला तर दुसरं खेळतो, दुसऱ्यातून नाही मिळाला तिसरा घेतो. करत करत अनुभवास येतं की ह्यातही सुख नाही. असे अनंत काळापासून या संसारात सर्व प्रकारची मोहाच्या आधारे आपण चीजवस्तूंचं किंवा व्यक्तींचं सुख घेत आलो आहोत आणि अनुभवतोय. यात खरं सुख नाही आहे. म्हणत 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 प्रत्येक प्रकारच्या अनुभवात आपला अंदाज चुकत असतो. मोहाच्या फळाने मार खाऊन दुःखच दुःख होतं, तेव्हा अनुभव सांगतो की यात सुख नाही. असं करत करत शेवटी धर्मामध्ये येतो तेव्हा कळतं, समजतं की खरं सुख आत्म्यामध्ये. आणि कधी क्वचित ज्ञानी भेटले, आत्मसाक्षात्कार झाला की मग दुःखांचा अंत होतो. खरं सुख, खरा आनंद स्वतःच्या शुद्धात्म्यातून मिळतो, शाश्वत आनंद मिळतो. नंतर मग भौतिक सुख मागे पडतं आणि त्यानंतर मग हे ज्ञान मिळालं की तेव्हापासून शुद्धात्म्याचं सुख सुरू होतं. नंतर भौतिक सुखात जी पूर्वभावात मान्यता होती, अज्ञान मान्यता, त्यामुळे फळं येतील सगळी. त्याचा समभावाने निकाल करत करत सगळी सुटून जातील. जिथे जिथे माझं मानलं तोच मोह. मोहामुळेच रागद्वेष होतात, क्रोधमान माया लोभ होतात. मोहच दुःख देतो. शेजाऱ्यांकडे फर्स्ट क्लास सोफा घेऊन आले, आपण बघतो आपल्या घरातला बरोबर नाही, तो किती छानच आहे, असाच घ्यायला हवा. मोह सुरू झाला, दुःख चालू झालं. जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम. आणि मग ती इच्छा व्हायला लागते, मलाही असाच हवा, लोभ सुटायला लागतो. आणि नवीन घेतला सोफा की सांगणार, बघा आमचा सोफा, हां तुम्हाला खूपच चांगला मिळाला, खूप छान, तो मान.
लहान जर बाळाने सोफा खराब केला की क्रोध येतो. म्हणजे हाच रागद्वेष, मोहामुळेच रागद्वेष सगळं सुरू होतं. पण मोहच संपला तर रागद्वेष निघून जातील, वितराग होईल. मोह समाप्त झाला, वितरागता. कधी समाप्त होईल तर आत्मज्ञानाच्या शिवाय मोह संपणार नाही. एखाद्या गोष्टीचा संपेल मोह, जेव्हा मार पडेल तरीही एक सोडून देतो आणि दुसऱ्याचा त्याला मोह होत असतो, तर दुसरी सोडेल, तिसऱ्याची भुरळ पडते. अनंत गोष्टी आहेत संसारात, अनंत संबंध आहेत. सर्वांमधून मोहाचं सुख घेत राहतो, अनुभवही घेतो की इथे सुख नाही आहे. सच्च सुख न मिळाल्यामुळे कुठे ना कुठे आधार घेत राहतो. आत्मज्ञान झालं तर अशा तमाम दुःखांचा अंत होतो. नंतर सुटून जातो संसार. हळूहळू मोहाची फळं मिळतात. रिपेमेंट करताना दुःख येतं, पण दुःखाचं काही निमित्त गुन्हेगार नाही बघायचं. तर नाही, माझ्या मोहामुळेच मला दुःख होत आहे, निमित्ताचा काही दोष नाही. समभावाने फाईलचा निकाल करत गेलात, अंतिमतः मुक्त होत जाल. कुठेही भोगवटा आला, कुठेही दुःख आलं, किती आतून तुम्हाला सफरिंग असेल जर, तरीही भोगतो आहे त्याची चूक का? तर आपल्याच मोहामुळे आपल्याला भोगवटा येतो आहे. कोणी बाहेरचा दुःख देणारा नाहीच आहे. ही जागृती ठेवायची आणि निमित्ताला निर्दोष बघायचं आहे. संयोगांना आणि व्यक्तींना दोषी नाही बघायचं. आपले मोह, आपल्या अपेक्षा, आपलं प्रेम हे तोडायचं आहे. ते कधी तुटेल? तेव्हा इथे ज्ञान मिळेल, तर ही जागृती येईल की मी शुद्धात्मा आहे. हे सारे मोह आता फाईल 1ला आहेत. तिथूनच वेगळेपणाची जागृती ठेवायची. मोहाचा समभावाने निकाल करत गेलो तर हळूहळू मोहाचे परिणाम, सफरिंग जे येतं, भोगवटा येतो, त्यापासून सुटत जाऊ आणि मुक्त होऊन आत्म्याची अनुभव दशा वाढत जाईल. आता थोडे काही प्रश्न आले आहेत, ते घेत जाऊया. कोण आहे? विशाल बरेली. हा रागद्वेषचं मूळ कारण आपण सांगितलं होतं अहंकार आहे. तर आपला डिस्चार्ज अहंकार जो असतो तो मुळापासून नष्ट होईल. मुळापासून अहंकार का जनरेट झाला आहे? कारण स्वतः कोण आहे हे नाहीच ओळखलेलं, त्यामुळे. म्हणून अहंकार उभा ठाकलाय. मीच विशाल आहे, मी स्वतः कोण आहे ते जाणून घेतलं तर मग हे ड्रॅमॅटिक राहील विशाल नावाचा व्यवहार. आतून जागृती राहील की मी विशाल नाही, मी शुद्धात्मा आहे. अहंकार केव्हा निघून जाईल? मी स्वतः कोण आहे समजायला लागलं. आणि दुसरा, करविता कोण आहे, हे जे काही होतं आहे ते मीच केलं हे मानताय. मीच प्रश्न विचारला, मी चालत गेलो, मी माईक घेतला, मी जॉब केला, मी बिझनेस केला, मी लग्न केलं, मी अभ्यास केला, मी इंजिनियर झालो. म्हणजे मी केलं, त्याला असं वाटतं की मीच केलं आहे, बट इट हॅपन्ड. स्वतः मानतो मीच केलं आहे. खरं तर स्वतःच करविता असता तर कधी नुकसान करणार नाही, असफलता येणारच नाही. मग किती वेळा सफल होतो? कित्येक वेळा सफल होतच नाही. फर्स्ट रँक येत असते, दुसऱ्या वेळी 7th रँक येते. आपल्या हातात असतं तर आपल्या इच्छेनुसार सगळं झालंच असतं. 5 वेळा होतं, 3 वेळा होतही नाही. तर तिथे जागृती यायला हवी. नाही, करता कोण आहे? दादाजींनी हेच शोधून काढलं, हे ज्ञान दिलं. स्वतः कोण आहे, करता कोण आहे, नंतर अहंकार निघून जातो. आणि दयाची जी बिलीफ जी झाली पूज्यश्री, खरंच अहंकाराची बिलीफ, ती तर मान्यता, तीच ना रॉंग बिलीफ आहे. अहंकार रॉंग बिलीफमुळे उभा राहिला. मीच विशाल आहे, नंतर मी चांगला आहे, मी समजूतदार आहे, मी हुशार आहे, मी काही करू शकतो. या रॉंग बिलीफ आहेत सगळ्या प्रकारच्या रॉंग बिलीफ. तोच अहंकार, राईट बिलीफ सेट झाली, मी स्वयं शुद्धात्मा आहे, व्यवस्थित करता आहे, अहंकार निघून जाईल. पण डिस्चार्ज अहंकार राहील व्यवहार चालवण्यापुरता, तोही फळ देऊन समाप्त होईल. जय सच्चिदानंद. मला मृत्यूचं खूप भय वाटतं. म्हणजे मृत्यूच्या वेळी कशी परिस्थिती कशी असेल मी समजत नाही मला. तुम्ही ज्ञान घेतलंय? नाही घेतलं अजून. हा, मग आता ते घ्या आणि नंतर समजायला लागेल की मी स्वतः मरतच नाही. शुद्धात्मा मृत्यू पावणारा असतो का नाही? मृत्यू पावणारा नाही. आत्मा अविनाशी आहे, शाश्वत आहे, तेच आपलं स्वरूप आहे. आणि असं वाटतं ना, मी मेल्यावरती कुठे जाणार, काय होईल माझं? पण याचा अर्थ तुम्ही शाश्वत आहात. देह सुटेल, तुम्ही तर असालच. हा देह सुटेल, दुसरा देह मिळेल, पण तुम्ही तर असालच. हा देह सुटून दुसऱ्या देहात जाईल. तरी तुम्ही करायचं काय, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. पण
ज्ञानानंतर तुमच्याही लक्षात येतं की तुमचं डेस्टिनेशन काय आहे. संसारात आता मुलाकडे मुलगा बनून यायचं आहे का संसारातून मोक्षाला जायचं आहे. सिमंदर स्वामींचं शरण प्राप्त करायचं आहे आणि मोक्षगती मिळवायची, हे ध्येय ठरून जातं. आणि एक एक संसारी संबंधांना, राग द्वेषाला, मोहाला समताभावाने पूर्ण करून एकच लक्ष उरतं की आता मोक्षास जायचं, सिमंदर स्वामींच्या शरणी जायचं आहे, महाविद्य क्षेत्रात, तिथून मोक्षगतीस. तर असं जेव्हा लक्ष ठेवाल तेव्हा मृत्यूचाही भय वाटणार नाही की आता हा देह सोडून त्यांच्याचकडे जायचं आहे. तर ही समज आधी ज्ञान घेतल्यावर जागृतीने येईल की मी शुद्धात्मा आहे, अविनाशी आहे, मन वचन काया विनाशी आहे. नंतर इथे ज्यांनी कोणी ज्ञान घेतलं आहे त्यांना त्या सगळ्यांना असा अनुभव आला आहे की ज्या घरातल्यांनी ज्ञान घेतलं आहे त्या व्यक्तींचा मृत्यू झाला, त्यांना समाधी मरण आलं, संपूर्ण समाधी दशा. मरणाचं काही भयच नाही, दुःख नाही, वेदना नाही, शोक नाही, जवळच्यांनाही दुःख नाही. तेही म्हणतात की हो त्यांची समाधी दशा होती, आनंदात होते. मृत्यू वेदना शोकांतिक नव्हती, मृत्यू महोत्सवासारखा वाटला. त्यांना मोक्षगती मिळेल आता. म्हणजे तुम्हालाही हे प्राप्त होईल आता. काय? राहुल कुमार. जय सच्चिदानंद. बोला. दीपक भाई, मला हे विचारायचं होतं की जन्माला येताच मोह सगळ्यांच्या वाट्याला लागतो, नंतर मृत्यूनंतर जो शोक असतो त्यातून बाहेर कसं पडावं? जन्म होताच आनंद साजरा करतात लोक, मुलगा झाला, खुश खुश. आता तोच मृत्यूनंतर शोक देणारा झाला. शेजाऱ्यांचा मुलगा मेला तर काही दुःख नाही, जाऊन सर्वांनी शांत राहा, जरा समतेत राहा, परत येईल, आपलं काही देणं घेणंच नाही. मग इथे असा मृत्यूचा शोका वाटतो कारण आपलीच काही अटॅचमेंट झाली आहे, त्यामुळेच त्यांच्या मृत्यूमुळे दुःख वाटतं. पण ज्ञानानंतर हे समजायला लागतं. म्हणजे सोन्याची बांगडी असेल ती मोडली, दुःखी व्हाल की नाही? सोनं बिघडलं नाही आहे, सोनं तर तेच आहे, हा आकार होता, त्याचा अवस्था बिघडली. अशीच तत्वदृष्टी मिळते की शरीर विनाशी आहे, स्वतः तर अविनाशी आहे. हा देह सोडून पुढे जातो मोक्षमार्गात. प्रत्येक जीव मोक्षमार्गात पुढे प्रगती करतो, हळूहळू वरतीच जातो मोक्षाच्या बाजूस. तेव्हा आपणही हे समजून घ्यायला की आपले नातेवाईक आहेत, शरीर सोडून मोक्षमार्गावर पुढे गेले. तेव्हा मग समता राहील. शरीर म्हणजे मृत्यूचा शोक नाही वाटणार. शोक मोहामुळेच शोक आहे. जेवढा मोह जास्त तेवढा शोक जास्त. आणि जेवढा मोह समाप्त होईल. माझेही वडील एक्सपायर झाले, आईचं निधन झालं, तेव्हा मी 71मध्ये ज्ञान घेतलं होतं, 81मध्ये आईचं निधन झालं. त्यावेळी माझ्यात खूप समता होती, नाही हे शरीर सोडूनही पुढे गेली, शुद्धात्मा मोक्षमार्गावर पुढे गेला आहे, काहीच सुख दुःख असं नव्हतंच, समता होती. वडिलांचं निधन झालं 91मध्ये, तेव्हाही तेवढीच समता. आता तुमच्यासोबत जेवढं बोलतोय तेवढी त्यावेळीही समता होती. कारण ज्ञानाची दृष्टी आहे, स्वतः मरतच नाही. ही भ्रांती आहे की मी मरतो, हे माझं निघून गेलं, ही भ्रांतीच निघून गेली तर दुःख उरणार नाही, शोकही नाही उरणार. समजतंय का आता तुम्हाला? हो हो. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पास्टमध्ये ज्या चुका झाल्या आहेत त्यासाठी काय करायचं? त्यासाठी दुसरा मार्ग आहे धुण्याचा. प्रतिक्रमणाने धुवू शकतो. प्रतिक्रमण समजतं का तुम्हाला? हा, मग प्रतिक्रमणाने धुवून टाकायचा. ज्या काही चुका केल्या, ज्या व्यक्तींसोबत झाल्या, त्यांच्यातील शुद्धात्म्याला आठवून आपल्या चुकांची माफी मागायची. कोणत्याही व्यक्तीच्या निमित्ताने आपले क्रोध, मोह, मान, लोभ, कोणतेही कषाय उत्पन्न झाले, अभाव, तिरस्कार, सगळ्यांची माफी मागून धुवून टाकू शकतो. आणि आई वडिलांच्या प्रति जो मोह आहे तो कसा कमी करायचा? त्यांना दुःख नाही द्यायचं. ते लोक खुश राहतील, राजी राहतील असा व्यवहार करायचा. दुःख होऊ नये अशी जागृती ठेवायची, फर्स्ट स्टेप. आणि भूतकाळात जे काही दुःख दिलं गेलं अज्ञानतेने किंवा चुकीच्या व्यवहाराने, सगळ्यांची माफी मागायची. चूक आणि बरोबर ह्यात काय फरक आहे? बरोबर आणि चूकमध्ये कोणालाही दुःख होईल ते सारं चुकीचं आहे. कोणाला दुःख न देता आपल्यालाही सुख मिळेल आणि सगळ्यांनाच सुखकारक ठरेल तर मग समजायचं योग्य मार्गावर आहोत. आपला कधी अपमान केला ते आवडतं का आपल्याला? मग आपणही कोणाचा अपमान नाही केला पाहिजे, तेच योग्य आहे. आपल्यावर कोणी क्रोध केला तर दुःख वाटतं ना, आवडत नाही. मग आपण कोणालाही क्रोधाने दुःख नाही द्यायचं.
आपला कोणी विश्वासघात केला तर ते आवडत नाही, मग आपण कोणाचाही विश्वासघात नाही करायचा, आपल्या डोक्यातून हे काढूनच टाकायचं. त्यालाच मानव धर्म म्हटलं जातं की बाबा माणुसकी तरी दाखवा. कोणालाही दुःख देऊन आपण कसे सुखी होऊ शकतो सांगा मला. आपण कितीही खरे असू, कितीही चांगले असू, पण दुसऱ्यांना दुःख पोचवत असू तर सगळं चुकीचं आहे. एवढी जागृती ठेवायची. आणि एखाद्या दुःखी माणसाला बघून जर म्हणजे रडू येत असेल तर ते कसं? रडण्याची गरज नाही, प्रार्थना करायची. त्याची दुःख दूर होत, त्यांना शांतता लाभो. कधी जमलंच तर आपल्याकडे सुविधा आहेत त्यातून मदत करा, नसेल जमत तर प्रार्थना करा. दुःखी नाही व्हायचं. दुःखी माणूस तर कोणालाच मदत नाही करू शकत कधीच. जय सच्चिदानंद. बोला. अजय शाह, बिहारून आलो. दीपकभाई, मी कसं ओळखावं, जाणावं की मी शुद्धात्मा आहे? ते तर उद्या ज्ञानविधीतून समजायला लागेल तुम्हाला. ज्ञानविधी घेतल्यानंतर दुसरा जन्म मनुष्याचा होईल का? हो, मनुष्याचाही होऊ शकतो, देवगतीमध्येही जाऊ शकतो. महाविद क्षेत्रात सिमंदर स्वामींच्या जवळ मनुष्यदेह मिळून पुढेही जाऊ शकतो. तिथून केवळ ज्ञान मिळून मोक्षासही जाऊ शकतो. ज्ञान घेण्याची काय आवश्यकता आहे? जे अज्ञान आहे आपल्याकडे ते मिटवण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. कारण अज्ञानतेमुळे सारा संसार उभा ठाकला आहे. ज्ञानाने संसार सुटेल, मुक्ती मिळेल. म्हणून तर ज्ञानाची गरज आहे. मी स्वतः कोण आहे याची ओळख करून घ्यायची, त्यालाच ज्ञान म्हणतात. आणि मीच अजय आहे, ती अज्ञानता आहे. ह्या शरीराचं नाव अजय आहे की तुम्ही स्वतः अजय आहात? शरीराचे नाव अजय. हां, मग स्वतः कोण आहात तेच ओळखायचं आहे. जय त्यालाच सच्चिदानंद. ज्ञान म्हटलं जातं. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, ॲक्च्युली हा प्रश्न माझा नाही आहे, माझ्या मुलाचा आहे. त्याला जाणून घ्यायचं आहे की आत्मा काय आहे आणि पूर्वजन्माविषयी त्याचा विश्वास नाही आहे. आपण त्याला जरा समजावं. आत्मा म्हणजे सेल्फ. मी स्वतः कोण आहे त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात. सेल्फला ओळखणं त्यालाच सेल्फ रिअलायझेशन म्हणजे आत्म्याला ओळखणं. आणि पास्ट लाईफ काय सांगतं की नाही का, या ताईंनी म्हटलं ना की मृत्यूनंतर माझं काय होणार, मी कुठे जाणार. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आहात, आधीही होता, आजही आहात, नंतरही असाल. देहाचा तर संयोग संबंध जुळला, संयोग सुटेल तेव्हा तुम्हाला दुसरा देह मिळेल अज्ञानात असेपर्यंत. तर असा दुसरा देह मिळणं त्यालाच नवा जन्म म्हटलं जातं. तसंच हा पूर्वजन्मही असो, हा जन्मही आहे. आणि अज्ञानता असल्यामुळे नवी कर्म बांधतो, त्यामुळे पुढचा जन्मही मिळणारच. जीवन प्रकाश, वृंदावन. हो, बोला. दीपकभाई, मी लिहिलंय ऐरावत क्षेत्राच्या विषयी जाणून घ्यायचं. ऐरावत क्षेत्राविषयी तर त्या केवळ ज्ञानानंतर जाणू शकाल. तोपर्यंत तरी हे दादाजींनी सांगितलं तेवढंच ऐका. बाकी बरं, ठीक. वर्ष झाली ज्ञान घेऊन. 5 क्षेत्र आहेत भरत. 5 ऐरावत क्षेत्र, 5 महाविद क्षेत्र, असं आहे सगळं. मध्य लोकात 15 कर्मभूमी आहेत. एवढंच समजून घ्या. आता दीपकभाई, सारखीच चरणविधी केव्हापर्यंत करायचं दीपकभाई? 6 वर्ष झालं, आणखीन किती वर्ष करायचं दीपकभाई? मी तर रोज 2 वेळा करतो. ठीक आहे. 50 वर्ष झाली ज्ञानाची. 40-50 किती? ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद महात्मा. बोला. मला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण म्हणता की म्हणजे मी शुद्ध आत्मा आहे जीवनात. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो. आई वडिलांची सेवा केली नाही, मुलांचा कधी विचार केला नाही, कित्येकाला शिव्या दिल्या. जेव्हा मेल्यानंतर आपल्याला मृत्यू येतो तेव्हा आत्मा तर वेगळा होते. तर तेव्हा आपण कुकर्म काय करायचं असतं? अहंकार होता तो, जो अहंकार आणि आत्मा बरोबर तर असतात. अहंकार म्हणजे अज्ञानतेमुळे अहंकार उभा राहिलाय, तो आत्म्याच्या बरोबरच आहे. आत्म्याबरोबर अहंकार जातो, त्याला कॉझल बॉडी म्हटलं जातं. त्यामध्ये क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष, मानात अहंकार आलाच. आणि इलेक्ट्रिकल बॉडी, हे तीनही दुसऱ्या गर्भात जातात. ही फिजिकल बॉडी इथेच राहते. फिजिकल बॉडीच्या द्वारे अहंकाराने गुन्हा केला आहे. तो अहंकार दुसऱ्या देहातून तोच अहंकार गुन्ह्याचा दंड भोगतो. समजा एखाद्या माणसाने असा पॅन्ट शर्ट घालून चोरी केली आणि लिंगा झब्बा वेगळा घालून तो बाहेर फिरत असेल तर पकडणार कोणाला? पॅन्ट शर्टवाला नाही आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं का? तर नाही, हा माणूस तर तोच आहे, कपडे बदललेत त्याने, त्याच माणसाला पकडून मारतील लोक. म्हणजे असा देह बदलत राहतो पण अहंकार तर तोच आहे. हा देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेशतो, तो अहंकार गुन्ह्याचा दंड भोगतो. हा देहात नाही राहिला पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे?
अहंकार देहातून निघून जाण्यासाठी काय केलं अहंकाराला पाहिजे नष्ट. दीपक भाई? अहंकार कुठवर आहे? स्वतः कोण आहे हे जाणलं नाहीत आणि करविता कोण नाही जाणलं. म्हणूनच देहाध्यास घडतोय, त्याचा अहंकार उत्पन्न झालाय. मीच देह आहे, मीच नाम आहे, मीच कर्ता आहे. स्वयं कोण आहोत हे जाणून घ्याल तेव्हा अहंकार सुटेल. मग डिस्चार्ज अहंकाराने जीवन व्यवहार पूर्ण होतच समाप्त होईल. नवी कर्म बांधणारा अहंकार ज्ञानदृष्टीने समाप्त होईल. जय सच्चिदानंद दीपक भाई. हां.